हा माझा तिसरा रिपोर्ट आहे जो मी पायधुनी परिसरातनं करतोय. पहिल्या रिपोर्टमध्ये मी तुम्हाला डोकाडियांच्या घराबाहेरून हे सांगितलं होतं की हे प्रकरण आता बिर्याणीवरती कलिंगड खाल्लं आणि त्यामुळे झालेला मृत्यू याच्या पलीकडे गेलेला आहे. त्यावेळेला अपघात की आत्महत्या या भोवतीच्या चर्चा सुरू झालेल्या होत्या. आता 11 दिवसांनंतर फॉरेन्सिकचा रिपोर्ट आपल्या समोर आहे आणि त्यातनं 2 महत्त्वाच्या गोष्टी या लक्षात घेण्यासारख्या आहेत. पहिली महत्त्वाची गोष्ट ही आहे की सर्वच्या सर्व मृतांच्या शरीरामध्ये झिंक फॉस्फाईट म्हणजेच उंदीर मारण्याचं औषध सापडलेलं आहे. आणि यातली दुसरी महत्त्वाची गोष्ट ही आहे की हे विष हे कलिंगडामध्ये सुद्धा सापडलेलं आहे. त्यामुळे या बातमीमुळे आता 3 शक्यतांचा खेळ सुरू होतोय ज्याच्याविषयी आपल्याला बोलावं लागेल. आणि यातली तिसरी शक्यता फळं खाणाऱ्या तुमच्या आमच्यासाठी सर्वांसाठी सर्वसामान्यांसाठी फार महत्त्वाची आहे. कारण या तिसऱ्या शक्यतेविषयी बोलताना मी 2 महिन्यांपूर्वी मालाडमध्ये घडलेल्या एका घटनेचा संदर्भ देणार आहे. तो इथे फार महत्त्वाचा आहे. नमस्कार, मी गुरुप्रसाद आणि तुम्ही बोलभिडू बघताय. तर सगळ्यात आधी आतापर्यंत आलेले रिपोर्ट्स काय सांगतात हे आपण पटकन बघूयात. FDAचा रिपोर्ट आपल्याला हे सांगतोय की कलिंगडामध्ये कोणतीही भेसळ नव्हती, म्हणजे त्यामध्ये कुठलंही इंजेक्शन देऊन कृत्रिमरित्या गोडवा किंवा रंग आणण्याचा प्रयत्न केला गेला नव्हता. दुसरा जो मायक्रोबायोलॉजी डिपार्टमेंटचा रिपोर्ट आला तो हे सांगतोय की बॅक्टेरियल इन्फेक्शन नव्हतं. आणि तिसरा रिपोर्ट फॉरेन्सिकचा रिपोर्ट आपल्याला हे सांगतोय की विषामुळे हा मृत्यू झालेला आहे. कलिंगडामध्ये आणि मृतांच्या शरीरामध्ये उंदीर मारण्याचं औषध म्हणजेच झिंक फॉस्फाईड सापडलेलं आहे. त्यामुळे आपल्याला आता यानंतर समोर येणाऱ्या 3 शक्यतांविषयी बोलावं लागेल. शक्यता क्रमांक 1 ही आत्महत्या असू शकते का? कारण घरातल्या सगळ्या व्यक्तींच्या शरीरामध्ये इतकं विष भिनणं की जीव जाईल. त्यामुळे जीव वाचूच नये यासाठी केलेलं हे नियोजन होतं का या दृष्टीने सुद्धा आता तपास जाऊ शकेल. यातला दुसरा महत्त्वाचा मुद्दा हा सुद्धा आहे की यात दिसणारा पॅटर्न. कारण आत्तापर्यंत जर का आपण कौटुंबिक सामूहिक आत्महत्यांचा एक पॅटर्न पाहिला तर त्यामध्ये असं निरीक्षण दिसतं की घरातली मुख्य व्यक्ती किंवा अशी व्यक्ती जिने या आत्महत्येचं नियोजन केलेलं असू शकतं त्या व्यक्तीचा मृत्यू हा सगळ्यात शेवटी होत असतो. आणि म्हणून इथं काय दिसतं आपल्याला तर आपण जर का या मृत्यूंचा सिक्वेन्स पाहिला तर सगळ्यात आधी अब्दुल्ला डोकाडिया यांच्या छोट्या मुलीचा मृत्यू झाला सकाळी, त्याच्यानंतर त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला दुपारी, संध्याकाळी त्यांच्या मोठ्या मुलीचा मृत्यू झाला आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी रात्री 10:30 वाजता अब्दुल्ला डोकाडिया यांनी जीव सोडला. त्यामुळे अर्थात याबाबत अद्यापही कुठलीही अधिकृत तपासामध्ये माहिती पुढे आलेली नाही, कुठली सुसाईड नोट सापडलेली नाही किंवा तपासामध्ये अजून त्या दृष्टीने नेणारे आत्महत्येच्या दृष्टीने नेणारे कुठलेही धागेदोरे पोलिसांना सापडलेले अद्यापपर्यंत नाही आहेत. त्यामुळे अर्थातच ही शक्यतासुद्धा ठोस जरी नसली तरीसुद्धा ती नाकारून चालणार नाही हे लक्षात घ्यावं लागेल. आणि आता शक्यता क्रमांक 2 हा घातपात असू शकतोय का? तर अब्दुल्ला डोकाडिया यांचं थेट कोणाशी वैर होतं अशा बाबतची कुठलीही माहिती अजून तरी तपासामध्ये पुढे आलेली नाही आहे. पण आपण मागच्या 2 रिपोर्टमध्ये ज्या प्रकरणाचा उल्लेख केला त्या प्रकरणाबद्दल इथे प्रामुख्यानं आपल्याला घातपाताचा संशय व्यक्त करताना बोलावं लागणार आहे. बिल्डरच्या संबंधित हे प्रकरण आहे ज्यामध्ये फसवणूक आणि अत्याचाराचं हे प्रकरण होतं, ज्यात अब्दुल्ला डोकाडिया हे महत्त्वाचे किंबहुना एकमेव साक्षीदार होते. आणि आता या सगळ्या प्रकरणाची महत्त्वाची सुनावणी ही पुढच्या काही महिन्यांवरती आली होती. त्या टप्प्यावरती स्वतः अब्दुल्ला डोकाडिया आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांचा अशा पद्धतीनं गूढ मृत्यू होणं ही गोष्ट निश्चितपणे संशय आणि संभ्रम निर्माण करणारी आहे. आणि म्हणूनसुद्धा या प्रकरणाच्या अनुषंगानं पोलीस या तपासाकडे पाहतील आणि तसा तपाससुद्धा आधीच सुरू करण्यात आलेला आहे. ही गोष्टसुद्धा घातपाताचा संशय व्यक्त करत असताना आपल्याला प्रामुख्यानं लक्षात घ्यावी लागेल. आणि तिसरी शक्यता ती म्हणजे हा अपघाती मृत्यूच आहे का? कारण सुरुवातीपासूनच या प्रकरणाची दखल ही अपघाती मृत्यू अशीच घेण्यात आलेली होती आणि त्याच दृष्टीने हा सगळा तपास सुरू होता. कारण अब्दुल्ला डोकाडिया यांनी मृत्यूपूर्वी रुग्णालयामध्ये जो जबाब दिला त्या जबाबामध्ये त्यांनी स्पष्टपणे म्हटलं होतं की आम्ही रात्री 1:30 वाजता कलिंगड खाल्लं आणि त्याच्यानंतर हा त्रास सुरू झाला. त्यामुळे अर्थातच संशयाची सुई ही कलिंगडाकडे वळली. पण मग आता इथे हाही प्रश्न येईल की FDAने कलिंगडाला क्लीन चिट दिल्यानंतरसुद्धा कलिंगडाविषयी प्रश्न का? तर इथे एक गोष्ट लक्षात घ्या, ज्याप्रमाणे मृतांच्या शरीरामध्ये झिंक फॉस्फाईड सापडले त्याचप्रमाणे हेच विष कलिंगडामध्ये सुद्धा सापडले. आणि
चिंता वाढवणारी दुसरी एक गोष्ट यामध्ये अशी लक्षात घ्या की 2 महिन्यांपूर्वीच मी अगदी व्हिडिओच्या सुरुवातीला ज्या प्रकरणाचा उल्लेख केला होता, 2 महिन्यांपूर्वीच मुंबईतल्या मालाडमध्ये एक असा प्रकार समोर आला की फळ विक्रेता आपल्या फळांवरती उंदरांमुळे त्यांचं नुकसान होऊ नये यासाठी म्हणून रेटॉल लावत होता. रेटॉल म्हणजे हे उंदीर मारण्याचं औषध आहे, ज्याच्यामध्ये सुद्धा झिंक फॉस्फाइड असतं. वीडियो मैं खराब केले में इधर दो वो दिखाओ यार सर देखियो इधर भी बताए देख वीडियो लगा दिया है पूरा. वो देख ये बघा ये देख ये बच्चे लोग खाते हैं, ये तो इधर ये लगा रहा है. मेरी बात सुन लीजिए. ये देख ये काय को लगा रहा है, ये मैं अभी लेने वाला था. ये देख सब पूरा इधर लगा के रखा है. पण या शक्यतेचा विचार करत असताना इथे आणखी काही गोष्टी लक्षात घेण्याजोग्या आहेत. त्या म्हणजे या कलिंगडामध्ये जर का उंदीर मारण्याचं औषध शिरलं असेल, झिंक फॉस्फाइड यामध्ये शिरलं असेल, तर ते नेमकं कसं आणि कोणत्या टप्प्यावरती शिरलं. शेतामध्ये जेव्हा याचा वापर झाला तेव्हा ते यामध्ये शिरलं, की साठवणूक ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणी याचा वापर झाला आणि त्यामध्ये या फळामध्ये ते शिरलं, की फळ विक्रेत्याने स्वतः ज्याप्रमाणे आपण मालाडमधला प्रकार बघितला होता की त्याने उंदरांपासून फळं वाचवण्यासाठी म्हणून त्याच्यावरती उंदीर मारण्याचं औषध लावलेलं होतं, तसं काही झालं आणि त्यातनं हे शिरलं का याचा सुद्धा आपल्याला विचार करावा लागेल. पण हा विचार करत असतानाच आणखी एक गोष्ट मनामध्ये येते, ती म्हणजे या कुटुंबियांनी, डोकाडी या कुटुंबियांनी हे फळ न धुताच खाल्लं का. कारण इथे हा मुद्दा लक्षात घ्या, बाकीच्या फळांचा भाग वेगळा आहे, कलिंगडाचा वेगळा आहे. कलिंगडाची साल ही जाड असते, त्यामुळे या जाड सालीमधनं हे औषध आतमध्ये कसं गेलं ते जाण्याची शक्यता तशी कमी आहे. त्यामुळे सुद्धा या दृष्टीनेही विचार व्हावा लागेल की हायजीन पाळली गेली नव्हती का आणि त्यामुळे हे झालं का. हा सुद्धा अर्थातच सगळा तपासाचा भाग असणार आहे. आता या सगळ्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांकडे सगळ्यात मोठा पुरावा आहे, तो म्हणजे डोकाडी या कुटुंबियांचे मोबाईल्स, जे यापूर्वीच तपासासाठी म्हणून पोलिसांनी ताब्यात घेतलेले होते. आता हे मोबाईल फोन्स आणि त्यातला डेटा कसा महत्त्वाचा ठरू शकतोय, तर समजा जर ही आत्महत्या असेल, आत्महत्येचा हा सगळा प्रकार असेल, तर कदाचित त्यांनी फोनमध्ये या विषाबाबत किंवा त्याच्या प्रक्रियेबाबत सर्च केलेलं असू शकतंय आणि तो महत्त्वाचा पुरावा ठरू शकतो. दुसरीकडे जर का हा घातपाताचा प्रयत्न असेल, घातपाताचा हा सगळा प्रकार असेल, तर इथे कदाचित त्यांना कोणीतरी धमकी दिलेली असू शकते, त्याचे कॉल रेकॉर्ड समोर येऊ शकतात आणि त्या दृष्टीने सुद्धा पोलीस या सगळ्या प्रकरणाचा तपास करू शकतात. आणि जर या दोनही शक्यता या मोबाईल डेटामधनं जी काही माहिती समोर येईल त्याच्याशी जुळत नसतील, तर ज्या तिसऱ्या शक्यतेविषयी आपण बोललेलो आहोत त्या शक्यतेच्या दृष्टीने तपास करणं हे अतिशय महत्त्वाचं बनतं आणि त्या दृष्टीने हा तपास पुढे जाऊ शकतो. शेवटी काय होणार आहे, या सगळ्या गोष्टी जोडूनच हे तपासाचं चक्र पूर्ण होणार आहे आणि त्यातूनच या पायधुनीमधल्या प्रकरणाचं वास्तव हे आपल्या समोर येईल. तर ते सगळे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. मुंबईतनं बोलभिडूसाठी कॅमेरा पर्सन अमर सकपाळसह मी गुरुप्रसाद.